तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीमध्ये सन्मान होणार आहे। शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सन्मान होणार आहे। महाजी शिंदे पुरस्काराने शिंदेंचा गौरव होणार आहे। 11 फेब्रुवारीला दिल्लीत शिंदेंचा सन्मान होणार आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंचा आता दिल्लीत सन्मान होणार आहे। शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सन्मान होईल असं देखील कळत आहे। 11 फेब्रुवारीला महादजी शिंदे या पुरस्काराने शिंदेंचा गौरव होणार आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट दिल्लीहून जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते सन्मान होतोय, काय सांगाल या संदर्भात? स्नेहिल, आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे आणि याच अनुषंगाने दिल्लीमधीं मराठी लोकांचा सन्मान जो आहे तो सरहद संस्थेच्या वतीने केला जाणार आहे। त्याच अनुषंगाने महादजी शिंदे ज्यांनी दिल्लीचं तख्त राखण्यासाठी त्या काळामध्ये काम केलेलं होतं किंवा लढाई केलेली होती, त्या पुरस्काराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात येणार आहे। आणि हा पुरस्कार जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि संमेलनाचे स्वागत अध्यक्ष जे शरद पवार आहेत त्यांच्या हस्ते हा सन्मान जो आहे तो केला जाणार आहे। 11 फेब्रुवारीला राजधानी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनामध्ये हा कार्यक्रम होत असून राज्याचे केंद्रीय मंत्री आणि महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। बघावं लागणार आहे या कार्यक्रमामध्ये नेमकं कशा पद्धतीने फटकेबाजी, राजकीय फटकेबाजी होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।